आणि आरोपीला या एक गाडी आली की तुम्ही तसं करणार. लोक इकडे थांबले आणि त्यांनी बरोबर डाव केला. कारण पब्लिक कसं आहे किती गाड्या घेऊन गाड्या मंत्र्याच्या मागे पोलीस लोक ते काळ्या गाडीचे उतरलेलं थोडी पुढे घेऊन जाणार त्याला. गाडीचं झालं नाही गाडीचं गाड्या पुढे आल्या. आतमध्ये जे असणार आहे ते गाड्या लावून नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. सध्या पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. सध्या पुण्यातली कायदा आणि सुव्यवस्था हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. त्याशिवाय पुण्यामध्ये महिलांसाठी तसं म्हटलं तर अतिशय सुरक्षित शहर आहे असं समजलं जात होतं. तथापि स्वारगेट बसस्थानकामध्ये जो प्रकार घडला त्यानंतर महिलांची सुरक्षा हा प्रश्नही पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. त्याला कारण असं की स्वारगेटचं बसस्थानक हे तसं म्हटलं तर 24 तास अतिशय वर्दळीचं असं ठिकाण आणि त्या ठिकाणी एका बसमध्ये महिलेवर अत्याचार व्हावा, बलात्कारासारखा प्रसंग व्हावा, ही गोष्ट जी आहे ती निश्चितच पुणे शहराला हादरवून सोडणारी आहे. पुणे शहरालाच नव्हे तर राज्याला हादरवून सोडणारी आहे. या सगळ्या पुण्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाबद्दल आणि या दोन्ही प्रामुख्याने जे प्रकरण आहे ते गजा मारणे टोळीच्या संदर्भात केली गेलेली कारवाई आणि स्वारगेट मधला प्रकार या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्या सोबत आज आहेत ते आपले नवराष्ट्रचे पुणे आवृत्तीमधले क्राईम रिपोर्टर अक्षय फाटक. अक्षय, तुझं खूप खूप स्वागत. अक्षय, एकंदर आपण बघितलं की पुणे शहर हे तसं म्हटलं तर खूप सुरक्षित शहर आहे महिलांसाठी असं मानलं जातं. तसं बऱ्याच अंशी आहे सुद्धा. पण जो स्वारगेट मधला प्रकार घडला इतक्या वर्दळीच्या ठिकाणी, कारण एक तर पोलीस स्टेशन तिथे अगदी जवळ आहे, आपण अनेक वर्ष बघतो आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे सीसीटीव्ही लावलेले आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे तिथे सुरक्षा रक्षक त्या बस स्थानकामध्ये सुद्धा असावेत, ही पण सगळी व्यवस्था आहे. तरीही हा प्रकार घडला. प्रकार बलात्काराचा जरी असला तरी बलात्कार आपण ज्यावेळेस पाहतो की बलात्कार घडला म्हणजे प्रतिकार, विरोध, कालवा, आरडा ओरडा, या म्हणजे आपल्याला बलात्कार म्हणलं की आधी आठवण या गोष्टींची होते. बरोबर. आता स्वारगेट म्हणजे 24 तास वर्दळीचं ठिकाण आहे. म्हणजे प्रवासी असतात, एसटीचे वाहक असतात, चालक असतात, कंडक्टर असतात, बरं पोलिसांचे राऊंड असतात, ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण मुळात जी घटना घडली आहे ती सीसीटीव्ही फुटेज आणि आपण जे काही पोलिसांकडून माहिती घेतली आहे किंवा एकूण माहिती, त्याच्यामध्ये ती मुलगी बसस्थानकावर 1 तास 1.5 तासापासून बसलेली दिसतीये. तो आरोपी 2-2.5 तासापासून तिथं अख्ख्या पोलीस स्टेशन बसस्थानकाच्या परिसरामध्ये फिरताना दिसतोय. पण आरोपीचे कपडे, त्याचे सगळा पेहराव बघितल्यावर तो एक चांगला आहे असं त्याचं बोली भाषा आणि वर्तन आहे. बरोबर. त्यानं मुळात त्या मुलीला विश्वास घेण्यासाठी पहिल्यांदा बोलताना तिला ताई कुठं जायचंय असं विचारलं. ताई म्हणल्यानंतर आपण नवीन बी मुलगी असली किंवा लेडीज असली की ती थोडं जरा सुरक्षित आपल्याला समजते ताई म्हणलं की. मग तसं त्यानं पहिल्यांदा विचारलं. मग तिनं फलटणला जायचंय असं सांगितलं. त्यावरती त्यानं सांगितलं की मी इथं गाडी लागत नाही, तू इथं काय करते, गाडी तिकडं लागते वगैरे. मग ती नाही इथंच गाडी लागते असं तिनं प्रतिकार म्हणजे त्याला विचारलं. पण
पण नंतर ते तो म्हणला तुला काय माहिती, मी इथं 10 वर्ष झालं काम. तिचा समज असा झाला की हे इथले कर्मचारी आहेत कर्मचारी असेल किंवा किंवा त्या कुणीतरी व्यवस्थेत कोणीतरी आहे. आहे म्हणून ती बघायला म्हणून त्या ठिकाणी गेली. तिथं गेल्यावर पण तिला ते गाडी अंधार आहे, संशय तिला वाटलं की गाडीत तर पूर्ण अंधार आहे, गाडी लावलेली आहे. हम्म. मग तिनं त्यावेळेस पण त्याला विचारलं. मग तरीही त्यानं सांगितलं की नाही नाही, प्रवासी झोपलेले आहेत, गाडी आता निघणार आहे, म्हणून लाईट बंद आहेत गाडीतल्या. म्हणून ती वर, आणि त्यानं सांगितलं पुन्हा तिला की तू वर जाऊन बघ आणि टॉर्चची लाईट लावून बघून तू तुझी जागा पकड, असं म्हणून ती गाडीत चढली. त्यानंतर आरोपी एक क्षणात तिच्या मागे चढला आणि त्यानं दरवाजा लावून गेला. ती गाडी शिवशाही बस आहे. तिची सिस्टीम अशी आपल्या लाल परीसारखी नाहीये की पत्र आहे, खिडक्या बंद, आवाज आहे, पत्रा, वाज- बरोबर, हो. असं नाही होत. ओरडलं तरी बाहेर आवाज येत नाही, अशी ती बस आहे. एक आहे त्या बसच्या शेजारी दुसरी बस आहे, त्या बसच्या आजूबाजूला प्रवासी उभारलेले आहेत, शेजारच्या बसमध्ये कंडक्टर उभारले, त्या गाडीचा चालक बसलेला आहे. तिनं ही बी खरं आहे की म्हणजे हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. गृहमंत्र्यांनी बी काल आपल्या राज्य गृहमंत्र्यांनी बी ते सांगितलं, विरोध झाला नाही किंवा प्रतिकार केला नाही. घटनेच्या वेळी विरोध झाला नाही हे खरंच आहे. घटना घडल्यानंतर जे फुटेज आतापर्यंत बाहेर आलेलं नाहीये, पण जे आपण पाहिलंय ते असं आहे की ती बसमधून उतरल्यानंतर मुलगा या साईडला जातो, मुलगी या साईडला जाते. आणि तिनं म्हणजे आता एखादी महिला ज्या वेळेस आरोपी पुढे जातो त्याच वेळेस किंवा कुणी आजूबाजूला दिसलं की लगेच कालवा ओरडा त्याचं नाव सांगे. तिथं त्या सीसीटीव्हीत सगळं दिसतंय की तिच्या समोर सगळे महिला आहेत, 4-5 उभारलेल्या, एक चालक आहे, पण तिनं कुणालाही काही न सांगता तिथून निघून गेली. आता ते असं आहे की तिच्या पोलिसांकडे दिलेल्या माहितीनुसार असं आहे की मला तिनं गळा दाबून मारण्याची धमकी दिली. असं आता ती मानसिकता खूप भयानक असते. म्हणजे आपण जे काउन्सिलर आहेत त्या पीडितांचे जे आपण त्यांच्याशी बोलतो अधूनमधून, बरोबर, त्या धक्क्यातून मुली किंवा महिला बाहेर येणं ह्याला खूप कालावधी लागतो, खूप हे लागतं, कारण ते त्यांना ते अनकॉन्शियस असल्यासारखं ते फील करतात. त्याच्यामुळं पण ती आरडाओरडा करू शकली नाही किंवा ती कुणाला सांगू शकली नाही, असंही एक मत आहे ह्या घटनेबाबत. घटना दुर्दैवी आहे. घटना दुर्दैवीच आहे. स्वारगेट सारख्या ठिकाणी घडल्यामुळे त्याला आणखीनच ते महिला सुरक्षा प्रश्न आणि हे आणि 4-5 महिन्यापूर्वीच बोबदेव घाट प्रकरण घडलेलं होतं. मग ह्या सगळ्या एकूण ह्याच्यामुळं महिला सुरक्षेचा प्रश्न असंही होतोय. पण पुणे सुरक्षित आहे का, तर सुरक्षितच आहे. महिला सुरक्षा आहे असं नाही की सुरक्षित नाहीये किंवा हे नाहीये, पण घटना घडतायत हे बी तितकंच खरं आहे. त्यानंतरचा जो प्रकार आहे म्हणजे तो आरोपी निघून गेला, त्याचं जर आपण एकंदर सगळं रेकॉर्ड बघितलं तर तो ज्या गावचा आहे तिथे तो राजकीय पुढाऱ्यांचा सोबतचे त्याचे पोस्टर्स आहेत. नंतर तो गावात लपून बसला. त्याच्या घरी गेल्यानंतर पोलिसांनी त्याच्या भावाला बहुतेक आधी भाऊ सारखा दिसतो म्हणून पकडलं आणि नंतर त्याला पकडण्यात आलं. या सगळ्या प्रकारामध्ये काय नेमकं हे की तो इथे आलेला होता, नंतर घटना जेव्हा पोलिसांमध्ये दाखल झाली त्यानंतर पासून तो तपास आतापर्यंतचा, ज्याला आज सकाळी अटक झाली, तोपर्यंतचा जो हा सगळा प्रवास आहे तो काय अक्षय नेमकं कसं झालं? घटना 5:30 ते 6च्या दरम्यान घडली. ती पोलिसांकडे रिपोर्ट झाली 9:45ला. म्हणजे 3:30 ते 4:15 तास लेट. मुलगी पोलिसांकडे यायला लेट झालाय. त्यानंतर ती कदाचित तिच्या ओळखीच्याकडे गेली असेल, ओळखीच्याकडे म्हणजे ती कोणाला तरी घेऊन गेली, चालली होती, गावी निघालेली होती. पण ती गावी जात असताना तिनं मित्रांना या घडलेल्या घटनेबाबत सांगितलं. मित्रांनी तिला सल्ला दिला की असं नाही, तू पोलीस स्टेशनला जा आणि याची तक्रार. मग ती हडपसरला उतरली, हडपसरवरून स्वारगेटला आली आणि तिनं तक्रार दिली. 10 वाजता पोलिसांना घटना घडली की असं असं झालंय. पोलिसांनी तत्काळ तिला घेऊन त्या बस कडे गेले की कुठं घडलंय आधी. मग ती बस तिथं उभा होती. मग ती बस बघितल्यानंतर पोलिसांनी परत तिला नेलं, तिच्याकडून सगळी माहिती घेतली, सीसीटीव्ही फुटेज तपासलं. सीसीटीव्ही फुटेज
किती वाजताच्या घटने म्हणजे टायमिंग नुसार ते सीसीटीव्ही पाहिल्यानंतर 2 ते 3 सीसीटीव्ही मध्ये पहिल्यांदा तो दिसला. हम्म. त्या मुलीसोबत जातानाचा दिसला हम्म. आणि बाहेर पडतानाचा पण. मग त्या आरोपीवर गुन्हे दाखल आहेत. हम्म. मोबाईल चोरीचा गुन्हा एक स्वारगेट पोलीस स्टेशनला आहे हम्म. आणि 5 मोबाईल स्नॅचिंगचेच हम्म. पण ग्रामीण भागातले गुन्हे दाखल आहेत. हम्म. एकूण 6 गुन्हे दाखल आहेत आरोपीवर. आतापर्यंत जे रेकॉर्ड पोलिसांकडे आहे त्यानुसार आतापर्यंतच्या रेकॉर्डनुसार 6 गुन्हे दाखल आहेत हो. त्याच्यावर. त्याचं रेकॉर्ड कुठल्याही आरोपीला अटक केलं चोरीच्या किंवा सराईत गुन्हेगारांचं रेकॉर्ड पोलिसांकडे असतं, तसं त्याचं रेकॉर्ड स्वारगेट पोलीस स्टेशनला होतं. हम्म. त्याचे सीसीटीव्ही बघितल्यानंतर त्यातल्या एका कर्मचाऱ्यानं त्याला ओळखलं, हा आपल्या रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे म्हणून. हम्म. मग त्याचा फोटो त्यावेळेसचा काढला, हम्म. मुलीला दाखवला. मुलीनं तो 70% मॅच होतोय असं सांगितलं. हम्म. मग परत तिला त्याचे नंबर काढले, त्याचं लोकेशन त्या टायमिंगचं घेतलं. हम्म. घटना घडली त्या टाइम, बरोबर. त्यावेळेसचं लोकेशन त्याचं स्वारगेट होतं. हम्म. त्यावेळेस आरोपी निष्पन्न झाला की आरोपी हा दत्तात्रय गाडीच आहे. गाडीच आहे. होय. मग हे साधारण 2-2.5 तास ह्याला वेळ गेला. 11:30 पावणे 12ला आरोपी निष्पन्न पण केला पोलिसांनी. काही नसताना पोलीस 12 वाजता बरोबर त्याच्या मूळ गावी गुन्हाट जे शिरूर तालुक्यात आहे तिथं पोहोचले. 2:30 पावणे 3ला पोलीस त्याच्या घरी पोहोचले. तो आणि त्याचा भाऊ जवळपास जुळवे नाहीयेत पण ते जवळपास सारखे दिसतात. म्हणून पोलिसांनी त्याच्या भावालाच पकडलं आणि त्याला घेऊन आले. पण त्याच्या भावानंच सांगितलं की तुम्ही माझ्या भावाला शोधत असाल, मी नाहीये, तुम्ही दत्ताला शोधताय. ह्याच्यामध्ये 1 तास 1.5 तासाचा वेळ गेला. आरोपी हा नाहीये, तो आहे करण्यासाठी. तेवढ्या ह्याच्यात आता पोलीस गावाकडे आलेत हे माहिती नव्हतं कुणाला. पोलिसांनी ती गुप्तता पाळली होती. गावात किंवा इतर कुणाला, त्याच्या कुटुंबाला फक्त माहिती होतं. परत पोलीस त्याला घेऊन गेले. ज्यावेळेस माध्यमांमध्ये बातम्या आल्या आणि गावाला माहिती कळली की असं असं काहीतरी घडलंय, त्यावेळेस त्याला त्याची खबर लागली आणि त्यानंतर तो तिथून फरार झाला घरून. त्या रात्री म्हणजे बुधवारी सगळं त्याचं चौकशी तपास सुरू होता. तो कुठे आहे काय. 2 नंतर त्याचा मोबाईल बंद झालेला होता, दुपारी 2 नंतर. रात्री 8:30-9ला परत तो एका घरी पाणी पिण्यासाठी म्हणून गेला. त्या महिलेनं त्याला ओळखलं. अरे तू टीव्हीवर दिसतोय, तू काहीतरी केलंय, मी तुला पाणी देणार नाही असं म्हणून त्या महिलेने त्याला हे केलं. पण तो तिथून पळाला. मग तेव्हापासून पोलीस त्याचा माग घेतोय. त्याला शिरूर तालुक्याच्या बाहेर जाता आलं नाही. तो त्या शेतामध्येच लपून बसला होता आणि शेती ऊस बागायती शेती असल्यामुळे लपायला बऱ्यापैकी चान्स त्याला तिथं होता. मग तो शेतामध्ये लपलाय ही पोलिसांना खात्री त्याच्यामुळे होती. म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की पोलीस आरोपीचा शोध घेतात एकीकडे आणि आरोपी असतो एकीकडे. पण ह्या घटनेमध्ये असं झालं की पोलिसांना खात्री होती की आरोपी शिरूर तालुक्याच्या बाहेर गेलेला नाही आणि गावातच किंबहुना आहे. म्हणून पोलिसांनी पूर्ण फौज फाटा जो काय 400 ते 500 लोकांचा तो त्या तिथंच टाकला. बुधवारी रात्री गुरुवारी सकाळपासून पोलिसांचा तपास, त्याची शोध मोहीम आहे ती खऱ्या अर्थानं त्या गावात सुरू झाली. 500, 300, 350 पोलीस पहिल्या दिवशी होते गुरुवारी सकाळ दुपारपर्यंत. पण त्याचा शोधच लागत नाही. म्हणजे पोलिसांनी महाराष्ट्रात 2 असे ड्रोन आहेत, एक धाराशिव पोलिसांकडे आणि एक पुणे ग्रामीण पोलिसांकडे, ज्याला स्पेशल ड्रोन म्हणलं जातं. ते ड्रोन मागवले. डॉग स्क्वॉड होतं. डॉग स्क्वॉड त्याचा माग काढत होतं, तो कुठं कुठं बसलाय कुठं कुठं नाही हे दाखवत होतं. पण ते मिळत नव्हतं, कारण कॅनॉल मधून पाणी सोडल्यामुळं ते पाणी शेताला दिलेलं होतं. मग बऱ्याच गोष्टी त्या अडचणीच्या पोलिसांना त्या ठिकाणी ठरत होत्या. पोलिसांनी सर्वात प्रथम कुठल्याही आरोपीला पकडायला गेल्यानंतर खेडेगावात शक्यतो गावाचा विरोध असतो आरोपीला पकडण्यासाठी. बरोबर. या ह्याच्यामध्ये पोलिसांनी पहिल्यांदा गावकऱ्यांना विश्वासात घेतलं की तुमच्या गावाचं नाव बदनाम झालंय, हे नाव आपल्याला बदनाम नाही होऊ द्यायला पाहिजे.
असं सगळ्या गावकऱ्यांना ह्या गोष्टी पटवून दिल्यानंतर गावकरी सगळे तयार झाले. हम्म. गावकऱ्यांनी ह्या शोध मोहिमेत सहभाग घेतला. पोलीस म्हणजे कर्मचारी 350-400 कर्मचारी, वरिष्ठ अधिकारी म्हणजे गुन्हे शाखेचे अधिकारी, परिमंडळ 2चे अधिकारी तळ ठोकून 2 दिवस झालं तिथं बसून होते. रात्री आणि डे असे वेगळ्या वेगळ्या दिवसा वेगळे कर्मचारी, रात्री वेगळे कर्मचारी. ड्रोन मध्ये पण आरोपी दिसत नाहीये, कुठल्या ऊसाच्या शेतात पण आरोपी नाहीये. त्या मग हळूहळू असं झालं म्हणजे आपणच माध्यमांना बी आणि सगळ्यांना की पोलीस तिथंच का घुटमळतायत. समजा आरोपी तिथून जर निसटला असेल होय, तर मग आरोपीला तुम्ही कुठंही करणार. पण असं नव्हतं. पोलिसांचे बाकीचे वेगळे वेगळे पथक प्रत्येक बस स्टँड, होय, ट्रॅव्हल्स, हायवे अशा ठिकाणी गाड्या चेकिंग आणि आरोपीवर वास ठेवून होते. त्यामुळे तो तिकडेही गेला नाही याची खात्री पोलिसांना होती. काल रात्री 10-10:30च्या दरम्यान 3 दिवस म्हणजे ही गोष्ट आणखी कुणाला माहिती नाहीये. दत्तात्रय गाडे जे दुपारनंतर म्हणजे मंगळवारी दुपारी फरार झाला तेव्हापासून तो उपाशी आहे. त्याला खायला काहीच भेटलेलं नाही. सलग 3 दिवस झालं तो उपाशी आहे. त्यामुळे त्याला पाणी पिऊन जगावं लागलं. त्याला असं बेचैन झालेला होता. तर काल रात्री मी पाण्याची बॉटल एक घेऊन आला होता नातेवाईकाकडे पाणी मागायला. नातेवाईकांनी त्याला सल्ला दिला की तू आता पोलिसांना शरण जा. तो हो म्हणला. पण तिथून मी 10:30 वाजता तो निसटला. पण त्या नातेवाईकांनी तो आहे तेव्हाच मधून फोन केला पोलिसांना की असा असा आहे, तो पाणी मागायला आलाय. पोलीस योगायोगानं तिथं त्याच तालुक्यात असल्यामुळं परत तिथं गेले. तिथून मी तो अंधारात पळाला. तो ऊसाच्या शेतातून कांद्याच्या शेतात असं करत करत रात्री 1:30 वाजता त्याला शेती आणि ते रस्त्याच्या मधून एक फांदी असते अशा ठिकाणाहून रात्री पोलीस आणि ग्रामस्थांनी असं मिळून त्याला पकडलं. आणि शेवटी एक बघ जवळपास 100 तासाचं जे काय शोध मोहीम होती ती रात्री थांबली आहे. अशी ही आता सगळी आरोपीची घटनेनंतर अटकेपर्यंतची ही सगळी घटना. होय. आता आपण एक बघितलं याच्यामध्ये की सगळ्यात महत्वाची गोष्ट जर झाली असेल तर यामध्ये पोलिसांनी गावकऱ्यांना त्यामध्ये सहभागी करून घेतलं. गावकऱ्यांचा विश्वास किंवा नातेवाईकांनी सुद्धा ते कळवलं. याला कारण असं की पोलिसांनी गावकऱ्यांशी संवाद साधलेला होता. आज जेव्हा पोलीस आयुक्तांनी अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली, जी आपण आपल्या चॅनलवरती लाईव्ह सुद्धा दाखवलेली आहे, थेट प्रक्षेपण तिचं केलेलं आहे, तर त्यामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितल्या ज्या जसं ड्रोनचा वापर असेल किंवा अन्य सगळ्या गोष्टी असतील. त्यामध्ये आणखी एक प्रामुख्याने त्यांनी सांगितलं की त्या गावकऱ्यांचा जाऊन ते स्वतः सत्कार करणार आहेत, त्यांना भेटणार आहेत. तरी म्हणजे 1 लाखाचं बक्षीस आरोपीची माहिती देणाऱ्याला किंवा पकडणाऱ्याला देणार असं जाहीर पुणे पोलिसांनी केलं. त्या शेवटचं ज्यांनी माहिती दिली त्या व्यक्तीला हे 1 लाखाचं बक्षीस देणार आहेत. पोलीस आयुक्त स्वतः आता आजच ते जाणार होते, बरोबर, पण आज त्यांना शक्य झालं नाही. ते आता ठाण्याला गेलेले, त्यांचं मीटिंग आहे. बरोबर. सोमवारी किंवा मंगळवारी ते गुन्हाट गावी जाऊन तिथल्या ग्रामस्थांशी भेट घेणार आहेत, त्यांचा सत्कार करणार आहेत. आणि गावासाठी काही करता येतंय का पोलिसांतर्फे या पद्धतीनं त्या गावासाठी एक चांगली उपाययोजना केली जाणार आहे. पुणे पोलीस ते करणार आहेत. गावानं जी सहकार्य केले त्याबद्दल ते हे आहे गावकऱ्यांसाठी काहीतरी. आणखी एक महत्वाची गोष्ट अक्षय आपण बघतो की म्हणजे क्राईम इतके दिवस तू सुद्धा रिपोर्ट करतोयस, मी सुद्धा अनेक महत्वाच्या क्राईमच्या बातम्या केल्या आहेत. एक महत्वाचं आपण बघतो की असे खटले प्रलंबित होतात आणि आज अमितेश कुमार यांनी सांगितले की ते फास्ट ट्रॅक कोर्टवर ही केस चालावी, हा खटला चालावा, यासाठी त्यांची न्यायालयाला विनंती असेल आणि ती प्रक्रिया ते करण्यासाठी विनंती करणार आहेत. हो, फास्ट ट्रॅकवर ही केस म्हणजे ज्या फास्ट ट्रॅकवरच्या केस याच्यासाठी की गाजल्यात म्हणून नाही, बरोबर, ह्या केस एकदम वेळेत निकाली निघाल्या पाहिजेत. या आरोपींना म्हणजे ही पद्धत, ही घटना म्हणजे बलात्काराचे गुन्हे पुण्यामध्ये वर्षाला 300 वगैरे दाखल होत असतात आणि विनयभंगाचे 500 वगैरे गुन्हे दाखल होतात. त्यातल्या अशा 2-3च घटना ज्या आपण ओरिजिनल म्हणतो, म्हणजे आपण सुद्धा माध्यम म्हणून कॉग्निझन अशाच घटनांचा घेतो. त्याच्यामुळे या घटना फास्ट ट्रॅकवर चालून आरोपींना तत्काळ फाशी शिक्षा मिळावी
हं. त्यातली ह्याच्यासाठी जी पोलीस तरतूद प्रयत्न असेल, करतात. तरतूद मोठ्यातली मोठी शिक्षा मोठ्यातली ती मोठी व्हावी. शिक्षा ह्याच्यासाठी अशा घटना ह्या फास्ट ट्रॅकवर चालवल्या जातात. त्याच्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून पण नेमणूक केली जाणार आहे. बरोबर, अर्थातच. आता आरोपी जो आहे या प्रकरणातला तो अटकेमध्ये आहे, तरी सुद्धा एक महिलांसाठी एक सुरक्षेचा उपाय ज्याला आपण म्हणतो की नेहमी सावध असलं पाहिजे, नेहमी सावधान असलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी संशय येईल अशा ठिकाणी जायला नको. खरं म्हणजे या तरुणीला एका अर्थाने हे होतं की तिला संशय आला होता की तो जी बस सांगतोय ती तिथे लागत नाही. फलटणचा जी पार्टी आहे ती बरोबर. वेगळ्याच ठिकाणी वेगळ्या आहे. ठिकाणी तो त्याचा फलाटच वेगळा आहे म्हणजे त्या ह्याच्यातला. फलाट वेगळा. असं तिला हे झालेलं होतं. म्हणजे आतला आवाज कधीतरी ऐकला पाहिजे असं वाटतं. आणि याशिवाय तिथला एकंदरच पोलीस किंवा आपण जे डीसीपी त्यांचे सगळे जे आपण माध्यमांशी बोललेले बाईट्स बघतो त्यामध्ये त्यांनी सांगितलं की तिथे जाऊन पोलिसांनी तोही तपास केला. जसं अक्षय तू म्हणालास की बसमधनं आवाज बाहेर जाऊ शकतो का, तर जाऊ शकत नाही. ती बस वेगळ्या पद्धतीची, सगळी एसी, आपणही अशा बसमधनं प्रवास केलेला आहे यापूर्वी. हा सगळा एक झाला. त्या आरोपी पकडला गेलेला आहे. पोलिसांनी प्रयत्न केलेले आहेत सगळ्या सर्वतोपरी तो खटला फास्ट ट्रॅक कोर्टवर चालावा, न्यायालयामध्ये चालावा यासाठी चे प्रयत्न होणार आहेत आणि अर्थातच तो लवकर चालेल अशी आपण अपेक्षा करूया. दुसरं जे अक्षय मला महत्वाचं प्रकरण वाटतं तर महाराष्ट्रामध्ये किंवा आता पुण्यामध्ये सुद्धा जे गजा मारणे प्रकरण झालं, तर त्या प्रकरणामध्ये आपण बघितलं की एकंदरच टोळी, राजकीय संबंध आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत. काय गजा मारण्याचं प्रकरण आहे? आता गजा मारणे पुण्यातला कुख्यात गुंडा होय. आहे. तो सुटला होता तेव्हा जल्लोषात त्याला बाहेर जल्लोषात आणलेलं त्याला बाहेर होतं. ज्या आणलं होतं. पद्धतीने म्हणजे ही जी प्रवृत्ती एक वाढते, धाडस वाढतं धाडस त्याचं. वाढतं. होय. ही घटना मारहाणीची आहे. म्हणजे पहिल्यांदा पोलिसांनी 324चा गुन्हा दाखल केला हो. होता. प्रत्यक्षात गजा मारणे न मारलेलं नाही, त्याच्या टोळीतल्या मुलांनी ते लोकांना. हो. आता काही जणांचं ह्याच्यात दोन मत प्रवाह आहेत. एक राजकीय वळण या घटनेला लागलंय आणि दुसरं की विनाकारण पोलीस कारवाई करतायत. पण असंही कुठेही टोळीतून काही घडल्यानंतर पोलीस टोळी प्रमुखालाच आरोपी करतात. प्रमुख तोच बरोबर, असतो. बरोबर. प्रत्यक्षात तो भांडणात असो किंवा नसो. अगदी. ही घटना कशी घडली त्याच्याहून बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे वाद ही आहेत, वेगळ्या वेगळ्या चर्चा आहेत. पहिल्यांदा ह्या दोघांचं नावं नव्हती. रुपेश मारणे आणि गजानन मारणे यांची नावं नव्हती. 4 मुलांची 4 अनोळखी म्हणून ती नावं होती. पोलिसांनी नंतर तो तपास करून 3 आरोपी पकडले. त्यातला आता जो गजानन मारणेचा भाचा आहे, बाब्या पवार म्हणून, बाब्या पवार, बरोबर. तो फरार आहे. तो अजून सापडलेला नाही. हा कार्यकर्ता आहे मुरलीधर मोहोळ, जे आपले खासदार आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, त्यांचा कार्यकर्ता आहे. त्याला मारहाण झाली आहे. त्याला मारहाण झालेलं, बरं, पोलिसांनी मारहाण ज्या पद्धतीने झाली त्यानुसार 324चा गुन्हा पहिल्यांदा दाखल झाला होता. पण माध्यम, केंद्रीय मंत्र्यांचे फोन आणि या सगळ्या गोष्टीनंतर मग त्याच्यामध्ये कलमवाढ झाली आहे. कलमवाढ झाल्यानंतर 307 खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आणि गजा मारणे आणि ह्या दोघांची नावं आल्यानंतर ह्या प्रकरणात मोक्का लागला. मोक्का गजानन मारणेला लागण्याची ही बहुतेक आता मी जसं हे बघतोय तसं ही 4थी वेळ असेल. तो आतापर्यंत मोक्कामधून सुटून आलेला आहे. सुटण्याचे कारणच असे आहेत ना की ज्या घटनेत तुम्हाला जे नाही होऊ शकत आहे, तर सक्सेस नाही होत आहे, तर तुम्ही ओढून ताणून जे प्रयत्न करताय एखाद्याला हे करण्याचे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मग परत ते आता 6 महिन्यानं बाहेर येणार. मग ते त्याला हे राजकीय वापर होतोय का पुण्यामध्ये गुंडांचा किंवा गुन्हेगारांचा, तर हे म्हणजे आपण माध्यम फक्त काही प्रकरणात दाखवतायत, पण प्रत्येकाला माहिती होतोय. महाराष्ट्राची काय सगळीकडची ती कथा आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आपण जर काही प्रकरणं बघितली, म्हणजे आता मसाजोगचं प्रकरण असो, त्यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये वारंवार झालेले जे मारहाणीचे असतील, खुनाचे गुन्हे असतील, खंडणीचे गुन्हे असतील, या सगळ्याला कुठे ना कुठेतरी राजकीय वरदहस्त असतो. यामध्ये काही दुमत नाहीये. दुमत म्हणजे गजानन मारणेची पत्नी नगरसेविका होती, आता ती माझी नगरसेविका आहे. नगरपालिकेचं इलेक्शन आता सलग 4 वर्ष झालेलं नाही. आता येणारं इलेक्शन, येणाऱ्या सगळ्या ह्याच्यावर ह्या सगळ्या कारवाया आणि हे इथून पुढच्या पण असणार आहेत. म्हणजे ही रियालिटी आहे.
तर गजानन मारणे आता मोक्का लागलाय, पण जानकर जे काही रिटायर पोलीस अधिकारी किंवा जे आपल्याला सांगतात खाजगीमध्ये, 6 ते 9 महिन्यामध्ये गजानन मारणे परत त्याच्यातून जामिनावर बाहेर, कारण तो मोक्का नाही होऊ शकत असं काही रिटायर पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आता ती होऊ शकत नाही म्हणण्यापेक्षा ती बरोबर इलेक्शनच्या टायमिंगला त्याचा वापर करून घेण्यासाठी आता तो बरोबर त्याला बाहेर आणला जाईल, मग ती इलेक्शन लढवली जाईल, त्याची जी हवी काय मदत आहे ती घेतली जाईल, परत एक 6 महिने सगळं व्यवस्थित चाललं की परत त्याचं ही पोलीस कारवाई आणि हे सगळं सुरू राहील. एकंदर काय आहे दर्शक हो, की राजकीय वरदहस्तानी चालू असलेली संघटित गुन्हेगारी ही आपण महाराष्ट्रामधला जर एकंदर सगळा पॅटर्न बघितला तर तो आपल्याला अनेक ठिकाणी दिसतो. तसा हा जो पुण्यातला प्रकार आहे, यामध्ये गजानन मारणे जेव्हा सुटून आलेला होता तेव्हाचं दृश्य जरा आठवून बघ अक्षय, की तो इतक्या जल्लोषामध्ये आणि ज्या पद्धतीचं हे झालेलं होतं, हे कुठेतरी चुकीचं आहे. हो, हे चुकीचं आहे. पुण्यामध्ये म्हणजे एक पॅटर्न, त्या 3 वर्ष झाले या घटनेला. तो जेलमधून सुटल्यानंतर त्यानं तळोजा ते पुणे अशी शाही एक शाही मिरवणूकच रॅली काढली होती. 250 ते 300 वाहनं त्या ताफ्यामध्ये रॅलीमध्ये होते. होय. त्यावेळेस बहुतेक अजित पवार उपमुख्यमंत्री होते आणि त्यांनी पुणे पोलिसांना, तत्कालीन अधिकाऱ्यांना या गोष्टीवरून नाराजी व्यक्त करत जाहीर कार्यक्रमात नाराजी व्यक्त करून अशा घटना घडल्या नाही पाहिजे म्हणले. त्यानंतर मग पुणे ग्रामीण, पुणे पोलीस, लोणावळा अशा ठिकाणी वेगळे वेगळे गुन्हे दाखल झाले आणि त्यामध्ये मोठी कारवाई झाली. ते राजकीय व्यक्ती बोलल्यानंतरच एकतर कारवाई होते किंवा होत नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे. म्हणजे पोलीस स्वतःहून काय ऍक्शन घ्यायची आहे ती खूप रिअर ह्याच्यामध्ये घेतात. करायची की नाही, म्हणजे कारवाई करायची बी असेल तरी राजकीय कुठंतरी काहीतरी लागतं त्याला पाठबळ, आणि करायची नसेल तरी त्याला पाठबळ लागतं. असं सध्याचं सगळं एकंदरीत पुण्याचं बी निदान मोठ्या घटनांमध्ये जिथे मोठे गुन्हेगार आहेत, ज्यांचे राजकीय हितसंबंध किंवा लागेबांधे आहेत किंवा त्यांचा उपयोग करून घेतला जाणार आहे किंवा ते उपयोगाचे आहेत काही निवडणुकांसाठी, अशा वेळेस या गोष्टी सहजरित्या होतात. एकंदर पुण्यामधल्या या 2 घटना ज्या महत्वाच्या घडल्या या गेल्या आठवड्याभरामध्ये, त्यामुळे संपूर्ण राज्याचं इकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. एक गोष्ट म्हणजे पोलिसांनी ज्या प्रकारे कारवाई केली आणि बलात्काराच्या आरोपीला पकडलेलं आहे, त्याला आज न्यायालयात हजर केलेलं आहे आणि जी त्याच्यावरची कारवाई आहे ते सुरू राहील. दुसरा गजामारणेचं जे आहे त्याच्यावर संघटित गुन्हेगारीसाठीचा जो विशेष कायदा आहे महाराष्ट्रामधला, तो लावण्यात आलेला आहे. टोळी युद्ध किंवा अशा प्रकारच्या राजकीय वरदहस्तानी चालणाऱ्या टोळ्या ही काही महाराष्ट्राला नवीन घटना नाही, पण ह्या 2 कारवाया ज्या आहेत पुणे पोलिसांच्या त्या गाजलेल्या आहेत. एकंदरच कायदा आणि सुव्यवस्थेचा जो पुण्यातला प्रश्न आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास अक्षयसह मी आपली रजा घेते. धन्यवाद.